नमस्कार. आपण आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करूया. सुरुवातीला मी सुचिताला विनंती करते, तिने अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. भगवंतांचं स्तुती स्तोत्र म्हणते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोविंदं गोकुलानन्दं गोपालं गोपीवल्लभं गोविन्दं गोकुलानन्दं गोपालं गोपीवल्लभं गोवर्धनं धर्मवीरं गोवर्धनं धर्मवीरं तं वन्दे गोमतीतीरं तं वन्दे गोमतीतीरम् ॐ नमो भगवते वासुदेवाय. नारायणं निराकारं नरवीरं नरोत्तमं नारायणं निराकारं नरवीरं नरोत्तमं नरसिंहं नागनाथं च नरसिंहं नागनाथं च तं वन्दे नरकान्तकं तं वन्दे नरकान्तकम् ॐ नमो भगवते वासुदेवाय. पीताम्बरं पद्मनाभं पद्माक्षं पुरुषोत्तमं पीताम्बरं पद्मनाभं पद्माक्षं पुरुषोत्तमं पवित्रं परमानन्दं पवित्रं परमानन्दं तं वन्दे परमेश्वरं तं वन्दे परमेश्वरम् ॐ नमो भगवते वासुदेवाय. राघवं रामचन्द्रं च रावणारिं रमापतिं राघवं रामचन्द्रं च रावणारिं रमापतिं राजीवलोचनं रामं राजीवलोचनं रामं तं वन्दे रघुनन्दनं तं वन्दे रघुनन्दनम् ॐ नमो भगवते वासुदेवाय. वामनं विश्वरूपं च वासुदेवं च विठ्ठलं वामनं विश्वरूपं च वासुदेवं च विठ्ठलं विश्वेश्वरं विभुजासं विश्वेश्वरं विभुजासं तं वन्दे वेदवल्लभं तं वन्दे वेदवल्लभम् ॐ नमो भगवते वासुदेवाय. दामोदरं दिव्यसिंहं दयाङ्गं दीननायकं दामोदरं दिव्यसिंहं दयाङ्गं दीननायकं दैत्यारिं देवदेवेशं दैत्यारिं देवदेवेशं तं वन्दे देवकीसुतं तं वन्दे देवकीसुतम् ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. छान.
मी त्या डॉक्टर देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. नमस्कार. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण 13व्या अध्यायातला 28वा श्लोक आज अभ्यासणार आहोत. समपश्यन्नि सर्वत्र. तर श्लोक आणि त्या तत्संबंधी ओव्या वाचन करायची मी विनंती करतो. नमस्कार. श्लोक 28वा. समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परांगतिम्. जे गुणेंद्रिय धोकटी देह धातूंची त्रिकुटी पाच मेळावा बोखटी दारुण हे उघड पाच वेऊली हे पंचधा अंगी लागली जीव पंचानना सापडली हरिणकुटी हे. ऐसा असोनी इये शरीरी कोण नित्य बुद्धीची सुरी अनित्य भावाचा उदरी दाटी चिना. परी इये देही असता जो नयेची आपण या घाता आणि शेखी पंडुसुता तेथेची मिळे. जे योग ज्ञानाची या प्रौढी ओलांडुनिया जन्मकोडी न निगो या भाषा बुडी देती योगी. जे आकाराचे पैल तीर जे नादाची पैल मेर तुर्येचे माझ घर. परब्रह्म जे मोक्षासकट गती जेथे येती विश्रांती गंगादी अपापती सरिता जेवी. ते सुख येणेची देहे पाय पाखाळणियाला हे भूत वैषम्ये नोहे विषमबुद्धी. दीपांचा कोडी जैसे एकची तेज सरिसे तैसा जो असे सर्वत्र इषु. ऐसोरी समत्वे पंडुसुता जिये जो देखत साता तो मरणा आणि जीविता नागवे पुढा. म्हणोनी तो दैवगळा वानित असो वेळोवेळा जे साम्यसे जे डोळा लागला तया. क्षेत्रज्ञ योगाचा आपण अभ्यास करतोय. 13वा अध्याय आहे आणि याच्यामध्ये भगवंत अधिक खोलात शिरून आपल्याला अधिक डीप मध्ये जाऊन सांगायचा प्रयत्न करतायत की आपल्याला क्षेत्रज्ञ आपल्याला बनायचं. क्षेत्र नक्की काय आहे आणि त्याच्यात काय वसतंय हे सांगायचा भगवंत प्रयत्न करतायत आणि त्याच्यातला हा अतिशय महत्वाचा श्लोक आहे असं मला वाटतं. समपश्यन्य सर्वत्र समवस्थित मीश्वरम. म्हणजे त्यांचं काय म्हणणं की समम म्हणजे समभावाने, पश्यन म्हणजे पाहून, पश्यन्नी म्हणजे निश्चितपणे पाहून, सर्वत्र म्हणजे सगळीकडे, अर्थात सर्वत्र निश्चितपणाने समभावाने पाहून समवस्थितम समरूपाने स्थित असलेला ईश्वरम समवस्थितमीश्वरम म्हणजे समवस्थितम ईश्वरम समरूपात स्थित असलेला ईश्वर किंवा परमात्मा म्हणजे ईश्वर सर्वांमध्ये स्थित असल्याचे पाहतो. म्हणजे जो पाहतो अशा पद्धतीने न हिनस्ती आत्मना त्याचा तो मनाने कधी अधोगतीस जात नाही. हिनस्ती म्हणजे हीन किंवा अधोगती, न म्हणजे होत नाही, आत्मना म्हणजे मनाने. तथा याती पराम गती तो नंतर दिव्य गतीस किंवा परम गतीस प्राप्त होतो. परम म्हणजे दिव्य, गती म्हणजे गती किंवा लक्ष. याती म्हणजे पोहोचतो. तथा म्हणजे नंतर. कधी पोहोचतो? जो सर्वत्र निश्चितपणाने समभावाने ईश्वर सर्वांमध्ये स्थित असलेला पाहतो
तो मनाने कधी अधोगतीस जात नाही आणि त्यामुळे तो नंतर दिव्य गतीस प्राप्त होतो असं भगवंत म्हणतात. याच्या श्लोकाच्या पुढे अधिक खोलात जाण्याच्या आधी थोडंसं मागील एक दोन श्लोकांआधी जे भगवंतांनी सांगितलेलं होतं त्याबद्दल थोडंसं पाहूया, की मागील श्लोकात भगवानांनी काय सांगितलं होतं, की परमेश्वर सर्व देहांना साथ देत निष्पक्षपणे सर्वांमध्ये स्थिर असतो. आणि हेच या श्लोकात पण त्यांना सांगायचं, की सर्व सर्व सर्वांमध्ये ईश्वर समस्थितीत एक्झिस्टिंग आहे किंवा आहे. मग तो कशा रूपात आहे? तो कसा स्थिर असतो? तर त्याबद्दल त्यांनी मागच्या 1-2-3 श्लोक आधी त्यांनी सांगितलं होतं, की तो एकतर उपद्रष्टा म्हणून तो उपस्थित असतो. म्हणजे साक्षी रूपाने सर्व बघत असतो त्यांच्या देहामध्ये राहून, की काय-काय चाललंय, हा काय-काय विचार करतोय, काय-काय कृती करतोय, कसा वागतोय, कसा बोलतोय, कसा ॲक्ट करतोय, कसं जीवन जगतोय वगैरे, वगैरे. दुसरा स्टेज 2 त्याची असते भगवंतांची त्या देहामध्ये असण्याची, एक्झिस्टन्सची, ती असते अनुमंता. म्हणजे ही व्यक्ती जर चांगली वागत असेल, तर आपल्या चांगल्या कृतींना हा भगवंत अनुमती देतो, अप्रूव्हल देतो किंवा शाबासकी देतो. म्हणजे अनुमंता या स्वरूपात तो त्या देहामध्ये स्थिर असतो. त्याच्या पलीकडची स्टेज 3 म्हणता येईल, की भरता. म्हणजे जेव्हा हा माणूस, कुठलाही माणूस जो भगवंताला मानतो, चांगला वागतो, सत्संग करतो, सत्शील असतो आणि तरी काम करून किंवा तो चांगलं बघून जेव्हा थकतो, तेव्हा तुम्ही थकल्यावर स्वतःहून मदत करायला भावाप्रमाणे पुढे येणारा असा तो ईश्वर असतो. किंवा तो भरता स्वरूपात असतो. आणि स्टेज 4 म्हणजे भोक्ता स्वरूप. म्हणजे हा जो व्यक्ती असतो ज्याच्यामध्ये हा ईश्वर स्थिर आहे, म्हणजे तो सर्वांमध्येच आहे. पण अशा व्यक्तीमध्ये, की जो पूर्णपणे मन लावून काम करतो आणि ईशभाव अ, गृहीत धरून त्या पद्धतीने चांगलं काम करत राहतो. तो त्याची फळं ईश्वराला अर्पण करतो आणि ईश्वर त्या फळांचा भोगता होतो. म्हणजे जर त्याला काही वाईट अनुभव आले, तरी त्याचं ती फळं ईश्वर भोगतो आणि चांगली फळं आले, तरी तो ईश्वर भोगतो. आणि हा म्हणजे लिप्त न होता हा व्यक्ती आपलं आयुष्य जगतो. आणि हा व्यक्ती असं म्हणतो, की तुझं फळ आहे तूच भोग. अशा पद्धतीने तूच ते घे, तूच ते प्राशन कर, असं तो ईश्वराला सांगतो. आणि अशा देहामध्ये ईश्वर हा भोक्ता स्वरूपात किंवा म्हणजे स्टेज 4 मध्ये एक्झिस्टिंग असतो किंवा उपस्थित असतो. म्हणजे प्रथम परमेश्वर दूर उभा असतो. शिष्याला गुरु जसे म्हणतो, की "सोडव आता तू गणित सोडव, हे सम सोडवून दे." असे सांगतो. आणि जसे फॉर्म्युला स्टेप्स न सांगता लांब राहतो, तसा ईश्वर असतो. अर्थात आपला जीवनपटही कल्पना समजून घेताना आपल्याला आठवला, तर आपण आपलं आठवूया, की लहानपण, आपलं कौमार्य, आपलं तरुणपण, आपली शाळा, आपलं कॉलेज जीवन, लग्न, मुलं, मग थोडंसं देवदेव, मग अधिकच या जाणीवा फिलॉसॉफिकली हळू-हळू प्रगल्भ झाल्या किंवा प्रगल्भ होत गेल्या. अभ्यास करावा वाटणं, अभ्यास सुरू करणं किंवा म्हणजे याचा आध्यात्मिक अभ्यास सुद्धा करावा वाटणं, तो सुरू करणं. जप, नामस्मरण, चिंतन यांच्यात रमायला सुरुवात होणं, त्यात प्रगती होणं, त्याच्यामध्ये प्रगल्भता येणं, अगदी अजपाजप होईपर्यंत ती प्रगल्भता येणं. मग सर्वत्र तोच भासणं, तोच ईश्वर भासणं, सर्वत्र तो दिसणं आणि कठीण शारीरिक प्रसंगात किंवा कठीण सामाजिक प्रसंगात, कठीण कौटुंबिक प्रसंगामध्ये त्याने तारून नेणं, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर आणावं. कदाचित आपण सध्या मागच्या पुढच्या कुठल्यातरी स्टेजमध्ये असू शकतो या या बाबतीत. आपल्या प्रत्येकाची ही स्टेज कदाचित वेगळी-वेगळी असू शकणार आहे. फिलॉसॉफिकल मॅच्युरिटी किंवा अ, आध्यात्मिक स्तरावरील आपली मॅच्युरिटी किंवा सर्वच बाबतीत ही जी स्टेज आहे, ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते आणि त्यामुळे आपल्या प्रत्येकामध्ये जो ईश्वर उपस्थित आहे, तो कुठल्या स्टेजमध्ये उपस्थित आहे, ते वेगवेगळं असू शकतं. कुणाच्याकडे तो उपद्रष्टा म्हणून असेल, अनुमंता असेल, भर्ता असेल, भोक्ता असेल. अशा पद्धतीने तो
असू शकतो. मग तसाच तो परमात्माही आपल्यामध्ये सर्वांमध्ये आहेच, पण जरा वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये तो वेगवेगळ्या भूमिकेत उपस्थित असणार. उपद्रष्टा म्हणजे जीव भोगमय जीवनात गुंतलेला असला, की परमात्मा ते साक्षी रूपाने पाहत असतो. चालू दे, तुझी धडपड चालू दे, असं म्हणत राहतो. मग हळू जीव नैतिक भूमिकेवर येतो. त्यावेळेला परमात्मा तटस्थ राहू शकत नाही. मग जीवाच्या हातून सत्कर्म जर होतंय असं दिसलं, असे पाहताच तो हळूच डोकावतो आणि भगवंत म्हणतो की शाबाश. म्हणजे तो अनुमंता होतो. तो अप्रूव्हल देतो आपल्या चांगल्या कृतींना, चांगल्या विचारांना, चांगल्या वागण्याला. आणि मग त्याच्या पुढे ज्या स्टेजेस म्हणल्या भरता, भोगता आणि अजून काही पुढच्या स्टेजेस आहेत. अशा वेगवेगळ्या स्टेजमध्ये तो आपल्या अ, शरीरामध्ये, मनामध्ये वास करून राहतो. म्हणजे हळू चित्त शुद्ध होऊ शकतं, अहंकार जाऊ शकतो, कामक्रोधावर नियंत्रण खरोखर येऊ शकतं. अशा स्टेजेस इतक्या सोप्या नाहीत, त्या तो स्लोली स्टेडीली येत जातात आणि त्या पद्धतीने मग या ईश्वराचं एक्झिस्टन्स आपल्या स्वरूपात, वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला दिसून येतं, जाणवतं. पण तो पहिल्यापासून आपल्यामध्ये असतोच. जो पुरुष सर्वांमध्ये म्हणजे श्लोकामध्ये काय म्हटलं, की जो पुरुष सर्वांमध्ये समरूपाने असलेल्या परमेश्वराला समान पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही आणि त्यामुळे तो परमगतीला जातो, असा या श्लोकाचा शब्दशः अर्थ आहे. समपश्यन्ने सर्वत्र समवस्थितमीश्वरम् न हिंस्त्यात्मनात्मानं ततो याति पराम गतिम्. सम म्हणजे काय? ज्याला जन्म मृत्यू नाही, देह नाही, ज्याची वाढ होत नाही की घट होत नाही, ज्याच्यामध्ये सुधारणा होत नाही आणि ज्याच्यात नादुरुस्ती होत नाही, सहज भावाने सर्व प्राणी मात्रांशी जो एकरूप झालेला असतो, तर तमभाव ज्याच्या त्याच्या ठायी नसतो, तो कशापेक्षा उणा नसतो, कोणापेक्षा अधिक नसतो. तो कुणाला उच्च लेखत नाही, तो कुणाला नीच्च लेखत नाही. सम लेखतो, इक्वल. त्याच्याकडे डिग्री ऑफ कंपॅरिझन नसते. ऑल आर इक्वल बिफोर हिम. आकाश जसं निरभ्र, त्याला कुठलाही आकार, अवयव नसतो. आकाशाला कुठलेही गुण नसतात. सत्व, रज किंवा तमाच्या इफेक्ट पासून मुक्त असतो. अर्थात निर्लेप असतो. तसं असणं म्हणजे सम. त्याच्यात स्वतःचे सद्गुण, दुर्गुण नसतात. असं असणं म्हणजे सम. तो असण्याने त्याच्या अस्तित्वाच्या जाणीवेने पुरुष सत चित आनंद रूप मिळवतो. यासाठी हे सर्व भूतमात्रांमध्ये समरूपात असलेल्या परमात्म्याच्या अस्तित्वाची जाणीव होणं आवश्यक आहे आणि सर्वांच्या अंतःकरणात समस्थितीत राहणाऱ्या सर्वव्यापी परमात्म्याला ओळखायला हवं. सम म्हणजे काय आपण पाहिलं, की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उच्च नीच गुणलिप्तता नाही, तसा तो सम. हे समरूपात राहणारे परमात्मा स्वरूप सर्व विश्वाला कसं करतात, ते प्रकाशमान करतात. हे समरूप परब्रह्म स्वरूप असतं. ते प्रत्यगात्म स्वरूप आहे. जर हे इतकं स्पष्ट आणि प्रूव्हन आहे, तर मग ते सहजासहजी रिअलाईज का होत नाही? म्हणजे जर इतकं सोपं आहे किंवा भगवंत समरूपात सर्व शरीरांमध्ये, सर्व प्राणिमात्रांमध्ये स्थित आहे. एक सोपं एक थिअरम आहे. तर मग ते सहजासहजी रिअलाईज का होत नाही? याबद्दल श्री शंकराचार्यकृत विवेक चूडामणी या ग्रंथाच्या 275 व 276व्या श्लोकात असं सांगितलं आहे, की जलादि संपर्क वशात प्रभूत दुर्गंध धृतागरु दिव्य वासना संघर्षणे नव विभाती सम्यक विभूयमाने सती बाह्य गंधे. अर्थात दुर्गंधी पाणी इत्यादींच्या संपर्काने निर्माण झालेल्या अतिशय दुर्गंधाने दबून गेलेला चंदनाचा दिव्य सुवास घर्षण करून नष्ट केला असता स्पष्टपणे प्रकट होतो. पुढे त्यांनी 276व्या श्लोकात म्हटलंय,
अंताश्रिनानंत दुरंत वासना धुली विलिप्ता परमार्थ वासना प्रज्ञाती संघर्षणो विशुद्धा प्रतीयते चंदनगंधवत स्फुरम. त्याप्रमाणे अंतःकरणात आश्रय घेऊन असलेल्या आणि नष्ट करायला अवघड दुरंत अशा वासनारूपी धुळीने लडबडलेला विलिप्त परमात्मा प्रत्येगात्म विषयक वृत्ती म्हणजे वासना ही बुद्धीच्या विवेकाच्या अतिशय घर्षणाने अतिशय शुद्ध होऊन चंदनाच्या वासाप्रमाणे स्पष्टपणे प्रतीती येते. ही जी एक्झिस्टन्सची हे आहे, रिअलायझेशन आहे भगवंतांच्या समरूपाने, हे कशामुळे दिसून येत नाही, तर याला आपलेच काही दुर्गुण कारणीभूत आहेत. त्याच्यासाठी ही या विवेक चूडामणी ग्रंथात शंकराचार्यांनी उल्लेख केला आहे की चंदनाची समजा काडी आहे ती एखाद्या दुर्गंधी पाण्यामध्ये पडली असेल तर त्याचा सुवास कदाचित येणार नाही, पण ते स्वच्छ करून घर्षण करून ते दुर्गंधी नष्ट केली तर मात्र त्याचं अस्तित्व, सुगंधाचं अस्तित्व जाणू शकतं. त्याचप्रमाणे वासनारूपी धुळीने लडबडलेला जो देह आहे किंवा त्याच्यातला लपलेला परमात्मा आहे, त्यासाठी त्या विवेकाच्या यांनी स्वच्छ जर त्याला केलं नाही, वासना दूर केल्या नाहीत, तर तो आतला जो ईश्वर आहे, परमात्मा आहे, तो दिसून येत नाही. एक म्हणजे सोप्या भाषेत होतं काय की एका चंदनाचं लाकूड दुर्गंधयुक्त पाण्याच्या संपर्कात आलं, त्यामुळे चंदनाचा मूळ सुगंध दबून जाऊन त्याला वाईट वास येऊ लागला. चंदनावरच्या या बाह्य दुर्गंधाचा लेप घासून नष्ट केला तर त्या चंदनाचा मूळचा सुगंध प्रकट होतो. अंतःकरणात म्हणजे आपल्या मनात आपल्या प्रत्येकाच्या अनेक वासना आहेत. त्या वासनारूपी धुळीचा लेप हा परमात्मा विषयक बुद्धी वृत्तीवर बसला आहे. साहजिकच ती वृत्ती दबून जाते, तिचा प्रत्यय येत नाही. या स्थितीत जर ज्ञानाने त्याला पुसलं तर धुळीचा लेप निघून जातो आणि प्रत्येगात्मविषयक वृत्ती माणसाच्या प्रत्ययाला येते. प्रत्येगात्मा म्हणजे परमात्मा बरोबर मी, ही दबून गेलेली वृत्ती जागृत व्हायला हवी. म्हणजे मी परमात्माच आहे, मी प्रत्येगात्मा आहे, माझ्यामध्ये परमात्मा आहे, प्रत्येकामध्ये परमात्मा आहे, याची जाणीव, जागृती व्हायला हवी. ती का होत नाही, तर यासाठी हे अनेक ज्ञानेश्वरांनी जसं म्हटलं की हा देह म्हणजे गुण इंद्रियांची धोकटी आहे. देह कफ वात पित्तांनी बनलेला आहे, पंचमहाभूतांचा समुदाय आहे, त्यांचं ते माजघर आहे, घर आहे. आणि या सगळ्या याच्यामुळे या सगळ्यांचा ठरवून जाणीवपूर्वक त्याचं दमन केलं नाही तर मग या परमात्म्याची जाणीव होणं अवघड आहे. त्यासाठी हे प्रयत्नपूर्वक हे काम करायला पाहिजे. परमात्मा म्हणजेच मी ही दबून गेलेली शुद्ध वृत्ती जागृत करायला पाहिजे. वासनांच्या कोंडीमुळे ही भावना कोंडून दबून जाते. मग तिला धूळ, काजळी, जाळी अशी उपमा दिली आहे. त्याला अध्यास असं म्हणतात. मनात संकल्प विकल्प येत राहतात, कारण सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा आलटून पालटून पडणारा प्रभाव. हा प्रभाव जर नष्ट झाला तर आपण गुणातीत झालो तर अध्यास म्हणजे डाऊट दूर होतो. मग ॲब्सोल्यूट फेथ तयार होते, म्हणजे संपूर्ण विश्वास. संपूर्ण विश्वास कशावर, की माझ्यामध्ये ईश्वर आहे किंवा मी ईश्वराचा अंश आहे आणि माझ्यामध्येच नाही तर माझ्या अवतीभोवतीच्या माझ्या विश्वातल्या सर्वच चर अचरांमध्ये ईश्वराचा एक्झिस्टन्स आहे, त्याचं अस्तित्व आहे, त्याचं समदृष्टीने तो त्या सर्वांमध्ये वास करतो आहे. याची ॲब्सोल्यूट फेथ, 100% फेथ, पूर्ण विश्वास कधी तयार होतो, जेव्हा या सत्व रज तमाच्या 3 गुणांचा जो आलटून पालटून होणारा प्रभाव आहे तो कमी होतो. नष्ट होईल असं सांगता येत नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत हे संपूर्णपणे ॲब्सोल्यूट नष्ट होणं अवघड आहे, चॅलेंजिंग आहे. पण तो कमी झाला तर हा फेथ वाढतो आणि हे फेथ वाढलं की
ही समदृष्टी दिसून येते आणि ही समदृष्टी जेव्हा पूर्ण पक्की होते तेव्हा मनुष्य हा पुढच्या गतीला जातो, त्याला परत या या चक्रामध्ये अडकावं लागत नाही असं भगवंत सांगतात. 100% फेथ विश्वास परमात्म्याच्या अस्तित्वावर बसतो. पुढे एका श्लोकामध्ये शंकराचार्य एका शिष्याच्या मूलभूत प्रश्नाचं उत्तर देतात. शिष्य म्हणतो की देहाला मी माझे म्हणणे टाकले तर मग मी कसं काय जगणार? मग मला मुक्ती मिळेल कशी मिळेल? कारण देह म्हणजे मी आहे हे पण खरं आहे. पण फक्त मी म्हणजे देह आहे हे खरं नाही असं गुरु त्यांना सांगतात. की मग शिष्य म्हणतो की पण मग मी माझे म्हणणे टाकले तर मी कसा जगायचा? मग मला मुक्ती कशी मिळेल? तेव्हा आचार्य काय सांगतात की प्रारब्ध कर्म शरीराचे पोषण करत असतं. असा निश्चय करून शिष्यातून निश्चल हो आणि मग धैर्याचा अवलंब करून प्रयत्नपूर्वक स्वतःचा अध्यास म्हणजे डाऊट दूर कर. म्हणजे जे प्रारब्ध कर्म आहे ते तुझ्याकडनं तुला जे आवश्यक आहे तुझ्या शरीराला, तू ज्या वातावरणात राहतोयस, तुझ्या कुटुंबात राहतोस, तुझ्या सोसायटीत राहतोस, तुझ्या व्यवसायात आहेस किंवा काय ती कर्म तुझ्याकडनं ते करून घेईल. पण त्याच्याही पलीकडे जाऊन तू हे कर्म अलिप्तपणे करत राहत त्याच्यात निश्चल हो आणि मग धैर्याचा अवलंब करून प्रयत्नपूर्वक स्वतःच्या मनातला डाऊट दूर कर. कर्मामुळे माणसाला जन्ममरण आहे. माणसाचा वर्तमानातला जो देह आहे आणि जीवन आहे हे प्रारब्ध कर्मानुसार मरेपर्यंत टिकून राहणारच आहे. ही गोष्ट हे शिष्या तू निश्चितपणे समजून घे. तेव्हा शरीराची जी चिंता आहे की मी हा मग देहधर्म कसा सोडायचा आणि मग मला मुक्ती कशी मिळेल? मग देहधर्म मी सोडून दिला तर मग मुक्ती मिळेल का? मग असं जो डाऊट आहे किंवा स्वतःला संपवणे म्हणजे मुक्ती का? तर असं नाही. देहाचे जे कर्म आहे, देहाचं जे जे प्रारब्ध कर्म आहे त्यानुसार देह ती करत राहणार, मरेपर्यंत तो देह टिकून राहणार. त्यामुळे तू निश्चितपणे हे समजून घे असं शिष्याला ते सांगतात. शरीराची चिंता करू नकोस आणि मनाने निश्चल हो आणि मग धैर्य करून मग मन आत्म्यावर केंद्रित कर. तसा प्रयत्न कर आणि स्वतःचा अध्यास दूर कर. मी जीव आहे, मी देह आहे ही भावना कमी कर. त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर. मी जीव नसून मी परब्रह्म आहे, मी परमात्मा आहे, मी आत्मा आहे. असा जर ध्यास लागला तर वासनांमुळे आलेला अध्यास किंवा जळमट जे आहे मनावर ते दूर होईल आणि मुक्तीच्या मार्गावर तू पुढचं पाऊल टाकशील आणि तुला मुक्ती मिळू शकेल असं शिष्याला ते शंकराचार्य सांगतात. आपण श्री महाराजांच्या आरतीत रोज म्हणतो मी जीव हा भ्रम द्वैत पसारा वारुनी दिधला अद्वैत सारा. म्हणजे श्री महाराजांनी त्यांच्या प्रवचनांमधनं त्यांच्या ज्या शिकवणीमधनं हेच सांगितलेलं आहे की मी जीव आहे, हा भ्रम आहे, हा जो द्वैताचा पसारा आहे तो तुम्ही तुमच्या शिकवणीतनं वारून दिलेला अद्वैत सारा हा त्यांनी हा द्वैत पसारा त्यांनी दूर केलेला आहे. मनातला मळब श्री महाराजांनी दूर केला आहे असं आपण त्या आरतीमध्ये नेहमी म्हणतो, रोज म्हणतो. आणि त्याचा अर्थ हाच आहे की मी जीव आहे आणि माझ्यामध्ये मी देह आहे हा भ्रम दूर होतो आणि माझ्यामध्ये भगवंत आहे, परमात्मा आहे, आत्मा आहे याची जाणीव होते आणि मग त्याच्यात वेगळं अद्वैत राहत नाही. मग देह आहे हा भ्रम आहे तो दूर होतो. हे असं समजल्यामुळे परमेश्वर वेगळा, मी वेगळा हा द्वैताचा भ्रम जो तयार झालेला असतो तो हा द्वैत पसारा श्री महाराजांनी सुचवलेल्या नामस्मरणाच्या जादूच्या कांडीने सहजपणे प्रयत्नपूर्वक केल्यास दूर होऊ शकतो. आपण बघतो की जसं जसं आपण नामस्मरणात पुढे जातो तसं तसं आपल्याला जळी स्थळी काष्टी पाषाणी डोळ्यासमोर डोळे बंद केले असताना सुद्धा आपल्या उपास्य देवतेचं चरण दिसतात, उपास्य देवता दिसते, महाराज दिसतात आणि आपलं मन अधिकाधिक शांत होत जातं, निर्मळ होत जातं. कारण
हे नामस्मरणाची दादुची कांडी श्री महाराजांनी आपल्याला यासाठी सुचवलेली आहे. हा भ्रम जो आहे देहाचा तो दूर करण्यासाठी. या यांच्या शंकराचार्यांच्या विवेक चूडामणी याच्यात त्यांनी आणखी एक सांगितलेलं आहे की अहम भावस्य देहेस्मिन्नी शेष विलयावधी सावधानेन युक्तात्मा स्वाध्यासापनयम करू. देह म्हणजे मी अशी समजूत जी असते ती नष्ट झाल्यावर मी ब्रह्म आहे ही बुद्धी मग स्थिर होत जाते हळूहळू. त्यासाठी मन सावधानपणे आणि प्रयत्नपूर्वक आत्म्याशी जोडावं लागतं. मग मळभ, शंका, डाऊट, अध्यास दूर होतो. जीव आणि ब्रह्म हा एकच आहेत हे ज्ञान दृढ झालं की मी देह आहे हा डाऊट हळूहळू नष्ट होतो. मग भेदाभेद उरत नाही. सर्वांमध्ये तेच ब्रह्म वसले आहे, परमात्मा आहे याची हळूहळू जाणीव होऊ लागते. आत्म्याचे ब्रह्माचे ठिकाणी मन एकाग्र होऊ लागते. आचार्य पुढे सांगतात की झोप, विषय चिंतन, समाजाभिसरण होताना आत्म्याच्या होणाऱ्या विस्मरणाला जरा सुद्धा वेळ न देता शिष्या तू मनात समतत्वाने सर्व भूतांमध्ये आणि तुझ्यातही स्थित असलेल्या आत्म्याचं चिंतन कर. कारण लोकांमध्ये मिसळताना विषयाचं इंद्रियोद्भव विषय चिंतन करताना किंवा झोपेच्या वेळेला माणसाला सर्व गोष्टींचा विस्मरण होतं. तर हे शिष्या तू जाणीवपूर्वक तुझ्यामध्ये आणि सर्व भूतांमध्ये स्थित असलेल्या आत्म्याचं चिंतन कर. टीव्ही बघताना, पेपर वाचताना, गाणी ऐकताना, गाडी चालवताना, लिहिताना, वाचताना, काम करताना सतत बॅकड्रॉपला आत्म्याचं स्मरण हवे. देहावरील ममता दूर करून जीवाने ब्रह्मरूप पाहायचंय. मलिन रसांच्या संयोगाने तयार होणारा बाहेरून गोंडस पण आतून ओंगळ असणाऱ्या देहाला मनाने दूर ठेवायचंय आणि त्यातच वास करणाऱ्या आत्म्याला मात्र ओळखायचंय असं भगवंतही आपल्याला या श्लोकामध्ये सुचवत आहेत. त्याचा इथं हा टेम्पररी हॉल्ट आहे. कुणाचा? तर आत्म्याचा या ओंगळवाण्या देहामध्ये टेम्पररी हॉल्ट आहे, तात्पुरता. पेईंग गेस्ट म्हणून आपण आपला आत्मा आपल्या देहात राहतोय तात्पुरता. तो त्याच्याही आधी होता, त्याच्याही नंतर होता, हे आपण दुसऱ्या अध्यायात शिकलेलो आहोतच. फक्त या देहात असताना तो प्रगट होतो, अदरवाईज तो दिसून येत नाही, पण तो त्याच्याही आधी होता आणि नंतरही होता. हा त्याचा देहामधला टेम्पररी हॉल्ट आहे. पण हा हॉल्ट ज्याच्या प्रेमात माणूस पडतो तो ऍक्च्युअली खरं तर मलिन रसांनी तयार होणारा अगदी बाहेरून गोंडस दिसत असेल पण आतून अतिशय ओंगळ असणाऱ्या देहाला मनाने चिकटून बसणं चांगलं नाही. त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये टेम्पररी हॉल्ट करणाऱ्या चांगल्या आत्म्याला ओळखणं हे गरजेचं आहे असं भगवंत सांगतात. त्याची जाणीव ठेवायला हवी. तो सर्वांमध्ये सारखाच उपस्थित आहे याची जाणीव ठेवली तर अशा जाणीवेचा भक्त स्वतःच स्वतःचा नाश करत नाही असं भगवंत आपल्या या 28व्या श्लोकात म्हणतात. जर हा जीव ही जाणीव नसेल म्हणजे कशाची जाणीव? की समस्थितीत वसणाऱ्या ईश्वराबद्दल जाणीव नसेल तर आत्महनन हा शब्द या श्लोकामध्ये आला आहे. त्याचा अर्थ स्वतःच स्वतःचा नाश करणे असा होतो. त्यामुळे जीवाला स्वतःच्या स्वरूपाची म्हणजे स्वस्वरूपाची विस्मृती होते. तो या संसार सागरात अखंड बुडून जातो. त्याचा पूर्णतः नाश होतो कारण तो देह, इंद्रिय आदी उपाधींशी सारखा तादात्म्य पावतो. सर्व अज्ञानी कामुक जीव जे असतात ते स्वस्वरूपापासून भ्रष्ट झाल्यामुळे त्यांनी आत्महनन किंवा आत्महत्याच केली आहे असं म्हणता येईल. मी सुखी, मी दुःखी, मी गरीब, मी श्रीमंत इत्यादी इत्यादी कल्पना निर्माण करून पुढील जन्माचे बीज या जन्मात असे लोक पेरून ठेवतात. मग हेच ते दुष्टचक्र घडतं. त्यात हा बद्ध जाणीवहीन पुरुष, मग त्याच्यामध्ये हा जाणीवहीन पुरुष जो असतो तो बद्ध होतो. त्याला कशाची जाणीवहीन म्हणजे कशाची जाणीव नसते तर त्याला त्या आत्म्याच्या एक्झिस्टन्सशी समरूपात एक्झिस्टिंग असलेल्या आत्म्याची जाणीव त्याला नसते. मग त्याच्यामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम
हेच आत्महनन होत असते. त्याला ऍक्च्युली या गोष्टीपासून फ्रीडम मिळण्याची ऍक्च्युली जाणीव होत नसते, ती व्हायला हवी असं भगवंत या श्लोकामध्ये सांगतात. मॅन इज कंडेम्ड टू बी फ्री असं सार्थ या तत्वज्ञानाने म्हटलंय. म्हणजे प्रत्यक्षात आपण काय करतो की आपण बंधनात राहतो आणि त्यालाच आपला कम्फर्ट झोन बनवतो. आपल्याला पाहिजे असतं स्वातंत्र्य, पण आपण लग्न करतो, घर घेतो, मुलं, संसार वाढवतो, धन, मान, प्रेस्टीज, स्टेटस, इगो, ॲटिट्यूड अशा सर्वांची भरपूर इस्टेट आपण तयार करून त्यातच अडकून राहतो. बाजारातल्या सर्व वस्तू आपण घेऊ शकत नाही, पण त्या आपल्याकडे नाहीत, तर आपण दुःखी. शेजाऱ्याकडे आहेत, आपण दुःखी. स्टोरी ऑफ 99 आपण वाचली असेल, की 99 सुवर्णमुद्रांची गोष्ट, की ज्याच्यामध्ये एक श्रीमंत मालक आणि आपल्या नोकराला सुखी बघून एक अस्वस्थ होतो, गरीब नोकराला, आणि तो त्याच्या घरात 99 सुवर्णमुद्रा टाकून देतो आणि त्याची गंमत बघतो. हा अतिशय सुखी असलेला गरीब नोकर जेव्हा अचानक 99 सुवर्णमुद्रा पाहतो, तेव्हा तो म्हणतो, की ह्या खरं तर 100 असायला पाहिजेत आणि त्या एक सुवर्णमुद्रेसाठी तो मग अस्वस्थ होतो. ते मिळवायला तो धडपड करायला लागतो आणि गरिबीत अतिशय आनंदी समाधानी असणारा मजूर आपली सगळी सुख, शांती, वैराग्य सारं हरवून बसतो. आपल्याकडे आपण कसं होतं, की आपण थोडा वेळ नेट गेलं की अस्वस्थ होतो. वायफाय बंद झालं, अस्वस्थ होतो. WhatsApp बंद पडलं, अस्वस्थ होतो. टीव्ही बंद झाला, सीरियल चुकली, आपण अस्वस्थ. वागण्यातनं, लोकांच्या वागण्यातनं अपेक्षाभंग झाला, आपण अस्वस्थ. यांनी ओळख दिली नाही, तो चांगलं बोलला नाही, आपण अस्वस्थ. म्हणजे बंधनात अडकतो. छोट्या-छोट्या गोष्टीत परावलंबित्व असते. मग स्वातंत्र्य कसं मिळणार? सर्वेंद्रिय प्रायश्चित्त देऊनच स्वातंत्र्य मिळू शकतं. त्यासाठी एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोकांची लाईफस्टाईल आपल्याला बघायला हवी. त्यांच्यासारखं आपल्याला होता येईल असं नाही, पण त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवं. त्यांच्यातला दृढनिश्चय पाहायला पाहिजे, कठोर तप बघायला पाहिजे, तात्पुरत्या मौज-मजांचा त्यांनी केलेला त्याग बघायला पाहिजे. त्यांचं मनावरचं नियंत्रण बघायला पाहिजे, त्यांचं ब्रह्मचर्य, त्यांचं द्रष्टेपण, अर्जुनाप्रमाणे अचूक नेम आणि ध्येयासक्ती याची जाणीव केली पाहिजे. स्वगुणांची जाणीव घेतली पाहिजे. स्वत्वाची जाणीव घेतली पाहिजे. समर्पण पाहिजे आणि भावनांवर संपूर्ण अंकुश पाहिजे. असं भगवंत याच्यातनं हळू-हळू सुचवतात. आपल्या डोळ्यासमोर काही-काही उदाहरणं आपण आणूयात, की यांनी खरोखर आयुष्य जगलं. त्यांचं आपण खूप नाव काढतो, पण त्यांचं आयुष्य किती खडतर आणि कठोर असू शकतं. एक-एक नाव आपल्या डोळ्यासमोर आलं तरी आपण त्याचा विचार करू शकतो. शिवाजी महाराज आहेत, बाजीप्रभू देशपांडे आहेत, गौतम बुद्ध आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. प्रत्येकाचं जीवन बघा कसं खडतर आहे. लता मंगेशकर आहे, सुभाषचंद्र बोस आहेत, वासुदेव बळवंत फडके आहेत, अब्दुल कलाम आहेत, शंकराचार्य आहेत. अनेक व्यक्ती असामान्य. पण दैहिक व्यापार या देहधारींना ते चुकले होते का? नाही. परंतु त्यांच्या बंधनात मोहापलीकडे जाऊन कृती करणारी ही माणसं होती. दैनिक गोष्टीच्या अधीन न होणारी ही माणसं होती. विषयाचे विष ओलांडणारी ही माणसं होती. आपल्यातलीच माणसं. पण तेयापरी विरक्त जयाची निरंतर वाट पाहत निष्कामासी अभिप्रेत सर्वदा जे असं माऊलींनी म्हटलंय. त्याप्रमाणे जो साधक असा विरक्त असतो तो या देहात राहतो, पण सारखी ईश्वर प्राप्तीची वाट पाहत असतो. तो या देहात तात्पुरता राहत असल्यासारखा असतो. जयाची आवडी न गणिती ब्रह्मचर्याची सांकडी निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिये करती. इंद्रियांच्या आवडीकडे तो लक्षच देत नाही. ब्रह्मचर्य पाळतो, व्रतस्थ असतो, इंद्रियांच्या बाबतीत निष्ठुर असतो. ब्रह्मचर्य म्हणजे फक्त कामवासनाच नव्हे बरं का. डोळे, कान सगळ्यांचा संयम, खाण्याचा, जिभेवर संयम. हे थोर स्वातंत्र्य सेनानी होते, कलाकार होते, खेळाडू होते. यांच्या नावामागचं प्रचंड कष्ट, त्याग, संयम याची आपल्याला जाणीव व्हायला हवी. त्यांच्या या गोष्टींना आपण रोल मॉडेल करायला हवं. त्यांच्यापेक्षा त्यांनी केलेल्या गोष्टींना रोल मॉडेल आपण करायला हवं. मग आपल्याला जाणवतं की यांनी काही विशिष्ट कष्ट घेतलेले आहेत, विशेष गोष्टींनी सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. अनेक गोष्टींना
सर्वांना समरूपात पाहिल्यामुळेच त्यांचा स्वतःचा विकास झालेला आहे आणि ते आयुष्यात खूप पुढे गेलेले आहेत. या श्लोकामध्ये थोडक्यात भगवंतांना हेच सांगायचं की जो आत्म्याला जाणतो तो स्वतःचा नाश करत नाही. हिनस्ती आत्मना आत्मानम. या आत्म्याला जाणावयाचं म्हणजे तर काय, तर त्याला ओळखायचं. कसा आहे तो? चैतन्य स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे. चैतन्य म्हणजे एनर्जी. म्हणजे हा ईश्वर जो समस्थितीत सर्वांमध्ये ईश्वर उपस्थित आहे म्हणलंय, तो कसा आहे? त्याला काही हे आहे का, काही आकार हे नाही. तो इट इज लाईक अ एनर्जी. चैतन्य म्हणजे एनर्जी. न्यूटनच्या लॉ नुसार एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, बट इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. आपल्या भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये हेच तर सांगून ठेवलं आहे, पण आपण न्यूटनवर जास्त विश्वास ठेवतो. न्यूटनने कुठली फिलॉसॉफी यात सांगितली जरी नसली तरी मूळ गाभा हाच आहे जो गीतेत सांगितलेला आहे, असं अनेकदा वाटतं. आत्मा हा सर्वांमध्ये सम पद्धतीने स्थिर आहे. तो एखाद्या देहात आला की व्यक्त होतो, पण त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर तो अव्यक्त स्वरूपात राहतो. इट इज नायदर डिस्ट्रॉइड नॉर क्रिएटेड, बट इट इज ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. मग ज्यामध्ये तो राहतो त्याच्यावर फक्त त्याचा अंमल नसतो, तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अष्टधा प्रकृती या साऱ्यांचा प्रभाव त्याच्यावर देहावर असतो. 3 गुणांचा तर प्रभाव असतोच. त्यामुळे याआधी पाहिल्याप्रमाणे समस्थितीत उपस्थित असणारा आत्मा रूपी ईश्वर कसे काम करतो हे आपण याआधी पाहिलंच आहे. अर्थात म्हणजे उपद्रष्टा, अनुमंता वगैरे अशा वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये तो शरीरामध्ये देहामध्ये प्रत्येकाच्या असतो, पण तो अशा वेगवेगळ्या स्थितीमध्ये काम करतो. ज्याप्रमाणे मनुष्य स्वतःची प्रगती करतो, त्याप्रमाणे हळू ईश्वर त्याच्या अधिक जवळ जातो, अधिक त्याच्यात रममाण होऊन त्याचा मदत करतो. या समस्थितीमधल्या आत्म्याला जो जाणत नाही तो आत्महनन करतो, असं जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा त्यांना असं म्हणायचंय की देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी या सर्व अनात्मक उपाधी आहेत. त्यांच्याशी तादात्म्य पाहून एखादा जीव मीच करता, मीच भोगता, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, असं म्हणत राहतो आणि आत्मस्वरूपापासून दूर राहतो, वंचित राहतो. तेव्हा हे असं आत्मस्वरूपापासून वंचित राहणं म्हणजेच एक प्रकारचं आत्महनन आहे, असं भगवंत आपल्याला सांगतात. असं स्वतःचं हनन करून ते घेत नाहीत. ते या समस्थितीला ओळखतात, आत्मस्वरूपाला जाणतात. असे पुरुष धैर्यवान असतात. ते ऐहिक आणि पारलौकिक उपभोगांच्या पासून पूर्णतः निवृत्त होतात. विषयांचं अनित्यत्व म्हणजे अर्थात या सुखांचा लॉंग लास्टिंग नसणं किंवा अगदी शॉर्ट लिव्हिंग असणं, शॉर्ट लिव्ड असणं हे ते जाणतात. म्हणजे सुख आहे ते पण फार काळ टिकणार नाहीये आणि दुःख आहे ते सुद्धा कायमचं नाहीये, हे याची जाणीव त्यांना असते. नाहीतर आपण जनरली सामान्य माणूस सुखाने हुरळून जातो, दुःखाने खचून जातो. तसं यांचं होत नाही. विषय कुणाला आवडत नाहीत, सर्वांनाच आवडतात. बऱ्याचदा त्याची फळं सुद्धा गोमटी असतात. हा सगळा पत्त्यांचा बंगला आहे, दिसायला छान आहे, पण कधी कोसळेल अगदी वाऱ्याच्या झुळकेने सुद्धा हे काही सांगता येत नाही. असे हे छान छान विषय जे असतात त्याचे लॉंग एक्सपायरीचे ते नसल्यामुळे लवकर एक्सपायर होतात. जी चांगली गोष्ट संपते ती त्याच्यातून मिळणाऱ्या सुखाबरोबर ती नसल्यामुळे पुढे दुःखही तितक्याच प्रमाणात देऊन जाते. म्हणजे ती असताना आनंद पण ती नाही म्हणून दुःख. किंबहुना ते नसल्याचं दुःख जास्ती. म्हणजे दुःखित्व हा या विषयामुळे बोनस म्हणून सुखाबरोबर 1+1 फ्री काय मिळतं, तर ते दुःख मिळतं. 1+1 दुःख म्हणून मिळतं. मग अशा सुखाचं काय करायचंय? त्या अशा सुखाचा काय फायदा आहे? पण हे 1+1 ची स्कीम आहे हे मनाला कळतं कुठं? माणूस जेव्हा ही इंद्रियातनं मिळणारी सुख असतात, विषयातनं मिळणारी सुख असतात, त्याने एक्साइट होऊन जातो. आपलं मन आपलं चार्वाक संहितेला फॉलो करतो. चार्वाक हा 2000 वर्षापूर्वी होऊन गेलेला आपल्यातलाच एक ऋषी. पण त्यांनी एक वेगळाच दृष्टिकोन मांडला.
तो म्हणायचा की ईश्वर वगैरे काही नाही, पुनर्जन्म वगैरे काही नाही, याच जन्मात जगायचं आणि याच जन्मात मरायचंय, खाओ पिओ और मजा करो. पण आपल्या जीवनातल्या या सगळ्या सुख देणाऱ्या गोष्टी खूप थोड्या वेळ टिकतात, हे त्याला जाणवलं नाही किंवा त्याने मांडलं नाही किंवा विषयांच्या अधीन जाऊन त्याला याचा बहुतेक विसर पडला असावा. पण त्यांनी मांडलेली ही थिअरी माणसाला, सामान्य माणसाला सोपी वाटली आणि पटणारी वाटली असावी. त्यामुळे बरेच जण या थिअरीला अवलंबतात आणि त्यामुळे ते ॲक्चुअली कदाचित तात्पुरते कधीतरी सुखी होत असतील, पण ते जास्त करून बहुतेक मानव या ज्याला ईश्वरी अनुभव नाही किंवा अध्यात्मिक मॅच्युरिटी आलेली नाही, तो माणूस दुःखात होरपळलेला आपल्याला दिसतो. केवळ त्यालाच नाही, तर वर्षानुवर्षे, शतकानुशतके मानव जातीला याचा विसर पडतोय आणि शतकानुशतके पुन्हा पुन्हा मानव जातीमधील कोणीतरी मग गीतेचा संदर्भ घेऊन याची आठवण करून देत आहेत, की आपल्यामध्ये स्थित असलेल्या ईश्वराला ओळखा. आपल्यामध्ये स्थित असणाऱ्या आत्म्याला ओळखा, आत्मस्वरूपाला ओळखा. मग अ, हे कोण जाणीव करून देतात? आपल्याला आपले वेगवेगळे संत हे आपल्याला जाणीव करून देतात. आपल्यातले विचारवंत आपल्याला ही जाणीव करून देत असतात. आपले माऊली, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, रामदास स्वामी या सर्व महाराजांनी वेळोवेळी आपल्याला त्यांच्या विचारांमधून या विचारांची आठवण करून दिलेली आहे. पुन्हा पुन्हा आठवण करून दिली आहे. ज्याला स्वस्वरूपाची जाणीव झाली आहे किंवा समस्थितीमधील ईश्वराची अनुभूती झाली आहे, तो धैर्यवान पुरुष जो असतो, तो ऐहिक आणि पारलौकिक उपभोगांच्या पासून पूर्णतः निवृत्त होतो. विषयांचं अनित्यत्व म्हणजे अ, म्हणजे विषय हे कायम टिकणारे नाही आहेत. अनित्यत्व ते फॉलोड बाय दुःखित्व. तसंच विषयांशी होणारे आपले बद्धत्व आणि त्याचं मिथ्यत्व हे सगळं तो जाणतो. म्हणजे विषय हे एकतर लॉंग लास्टिंग नाहीत, ते कायमचे टिकणारे नाहीत. त्यांच्या विषयांच्या मधून मिळणाऱ्या सुखाच्या मागे दुःख धावत येत असतंच 100%. याची जाणीव असणं, पुन्हा त्या विषयांशी अडकून पडणं, त्याच्यात बद्ध होणं आणि या विषयांचा हा सगळा खोटेपणा, मिथ्यत्व हे सगळं तो धैर्यवान पुरुष जाणतो. विषयांचा विचार करत राहणारा माणूस त्याच्याशी नकळत विषयांशी बद्ध होतो आणि हे सगळं मिथ्या असल्यामुळे ते माणसाचे फसवणूक करून जातं. विषय सगळी माणसाची फसवणूक करून जातात. ज्ञानी माणूस विषयांच्या या सगळ्या गुणांना जाणून असतो, त्यामुळे तो त्यांच्यापासून पूर्ण मुक्त, स्वतंत्र आणि त्यामुळेच निभ्रांत, निवांत आणि शांत असतो, शांत दिसतो. तो विवेकाने सहजपणे सर्व संग परित्याग करू शकतो. एकांतवासात जाऊन गुरुमुखामधून वेदांत शास्त्राचे श्रवण केल्यामुळे त्यांना आत्मज्ञान प्राप्त होऊन ज्ञाननिष्ठा प्राप्त होते. ते स्वस्वरूपामध्ये स्वस्थ राहतात, स्थिर होतात, दृढ होतात. परमपुरुषार्थ मोक्षाची प्राप्ती केल्यामुळे त्यांचे जीवन कृतकृत्य होते, परिपूर्ण होते. श्रुतीमध्ये जसं म्हटलं आहे, की या दुर्लभ मनुष्य देहामध्ये येऊन आत्मस्वरूप जाणलं तरच जीवनामध्ये काहीतरी अर्थ आहे. अन्यथा तो त्या जीवाचा महान नाश आहे. म्हणून भगवान सर्व जीवांना भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 5व्या श्लोकामध्ये आदेश देतात, उद्धरेत आत्मना आत्मानं आत्मानम अवादयेत आत्मैव या बंधू आत्मैव रिपू आत्मनः. मनुष्य शरीर अत्यंत दुर्लभ आहे हे जाणून प्रत्येक मनुष्याने स्वतःच स्वतःचा उद्धार करावा. स्वतःच त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि आपला आपणच आपले या बाबतीत बंधू असतो आणि आपणच आपला शत्रू असतो. आपण याची जाणीव ठेवली, आत्म्याचं जाणीव ठेवली आणि आपण आपला स्वतःचा उद्धार केला, तर आपण आपले बंधू, नाहीतर आपण आपले रिपू म्हणजे शत्रू ठरतो. भगवान गीतेच्या 4थ्या अध्यायातील 38व्या श्लोकात सांगतात, की "नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते." या विश्वामध्ये अतिशय पावन आणि पवित्र असणारे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी स्वतःचे मन योग्य आणि अनुकूल बनवावे. सर्व विषयांपासून आणि त्यांच्या संघापासून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या विचारांपासून जाणीवपूर्वक मनाने निवृत्त व्हावे. अशा विवेक वैराग्य संपन्न, साधन चतुष्टय संपन्न, शुद्ध अंतर्मुख प्रसन्न मनामध्येच
आत्मज्ञान रूपे सूर्याचा उदय होतो असं भगवंत सांगतात. मागे आपण याच अध्यायाच्या सुरुवातीच्या भागामध्ये चर्चा करताना आत्मविनिग्रह या शब्दाविषयी बोललो होतो. आत्मविनिग्रह म्हणजे आत्मसंयम, म्हणजेच आत्महननाच्या विरुद्ध मन आणि इंद्रियांसह शरीराचा निग्रह करणे. तो कधी होईल? तेव्हाच होईल जेव्हा भगवंतांनी या श्लोकात म्हटल्याप्रमाणे सर्वांमध्ये समदृष्टीने ईश्वराचा अंश पाहायला मन जेव्हा सुरुवात करेल, तेव्हा इंद्रियांमधून निर्माण होणारे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सर्व विकार निरास्त होऊ लागतील. कोणाचा राग येणार नाही, कोणाचा द्वेष वाटणार नाही, कुठल्या गोष्टीचा मोह पडणार नाही, आपल्यातल्या चांगल्या गोष्टींचा गर्व वाटणार नाही, आपल्याकडे नसणाऱ्या आणि इतरांकडे असणाऱ्या गोष्टींबद्दल मत्सर वाटणार नाही. नरसिंह मेहता यांचा एक अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे. त्यात ते म्हणतात, वैष्णव जन तो तेणे कहिये जे पीड पराई जाणे रे, पर दुःखे उपकार करे तोय मन अभिमान न आणे रे. तोच खरा वैष्णव आहे, सत्पुरुष आहे, सज्जन आहे, जो दुसऱ्याचं दुःख जाणतो, जो दुसऱ्याच्या दुःखात मदतीला धावून जातो, पण त्याचा गर्व किंवा गर्व करत नाही. तो खरा वैष्णव, तोच खरा सज्जन, असं नरसिंह मेहता म्हणतात. याच कवितेत ते पुढे म्हणतात, समदृष्टीने कपट रहित छे, काम क्रोध निवार्या रे, वाच काच मन निश्चळ राखो, दृढ वैराग्य जेणा मन मारे. गुजराती मधला अभंग आहे. ज्याची सर्वांकडे पाहायची दृष्टी सम असते, जो सर्वांमध्ये समदृष्टीने ईश्वराचा अंश पाहतो, त्याच्या मनातच कुठला काम, क्रोध, कपट राहू शकत नाही. त्याचं वागणं, बोलणं हे अतिशय संतुलित, कोणालाही न दुखावणारं असतं. मन त्याचं वाचकाचे मन निश्चळ राखे, त्याचं वागणं, बोलणं हे निश्चल राहतं. मनामध्ये दृढ वैराग्य राहू लागतं. दृढ वैराग्य जेणा मनमारे. अशाच व्यक्तीला वैष्णवजन म्हणावं असं नरसिंह मेहता त्यांच्या अभंगात म्हणतात. याच अभंगात त्यांनी पुढे म्हणलं, व्यक्तीला मोहमाया व्यापत नाही, परस्त्री आईप्रमाणे भासते, त्याच्या शरीरामध्येच सकळ तीर्थक्षेत्र वास करतात. अशा व्यक्तीला वैष्णव जन म्हणावं असं नरसिंह मेहता म्हणतात. विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टी मिळवणं ज्याला जमले, तो पुढच्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून जातो. पण त्यासाठी मनाच्या घोड्याला लगाम घालून त्याला योग्य वेळी चुचकारणं, योग्य वेळी धमकावणं, योग्य वेळी त्याचं लाड करणं आणि ही योग्य वेळ कोणती हे नेमकं ओळखणं हे जमलं पाहिजे. हे आत्महनन जर आपल्याला टाळायचं असेल, तर वैराग्य आणि समदृष्टी यांना जवळ करावं लागेल. डिसइन्व्हेस्टमेंट ऑफ माइंड, मनाचे निर्गुंतवणुकीकरण. हे साध्य करण्यासाठी जिभेवर सतत प्रभूचे नाव असावे. पुढे वैखरी राम आधी वदावा ही समर्थांची शिकवण सतत मनात ठेवावी. चुकलेले, भरकटलेले मन मग शांत होऊ शकते. राग दूर पळतो. बोलण्याचा नेमका मुद्दा सुचतो. मन एकाग्र होतं. चुकूनही शाब्दिक, मौखिक हिंसा आपल्या हातून होत नाही. दुखापत आपण दुसऱ्याला करत नाही, कारण त्याला आपण समदृष्टीने पाहू लागतो. त्याच्यातही ईश्वराचा वास होत आहे याची स्वतःच्या मनाला जाणीव करून देऊ लागतो. असंबंध, विषारी, पेचात टाकणारे असे काहीही मग आपण बोलणार नाही. साधन चतुष्ट हे मनामध्ये आत्मज्ञानाचा प्रकाश पडण्यासाठी आवश्यक आहे. ते साधन चतुष्ट म्हणजे काय? तर साधन म्हणजे साधना. साधन चतुष्ट म्हणजे 4 क्वालिटीज ऑफ स्टुडंटशिप. साधन म्हणजे अभ्यास, साधना म्हणजे अभ्यास. 4 क्वालिटीज ऑफ स्टुडंटशिप. 4 प्रकारच्या क्वालिटीज आपल्यामध्ये आणणं आवश्यक आहे. त्यातली पहिली क्वालिटी म्हणजे विवेक, डिस्क्रिमिनेटरी इंटलेक्ट. काय चांगलं, काय वाईट हे ठरवण्याची, योग्य अयोग्य ठरवण्याची क्षमता, बुद्धिमत्ता. दुसरी क्वालिटी म्हणजे वैराग्य, डिटॅचमेंट ऑर डिस्पॅशनेट ऑब्जेक्टिव्हिटी. म्हणजे ज्याच्याविषयी आपण आधी थोडंसं बोललेलो आहोत, वैराग्याविषयी. तिसरं क्वालिटी म्हणजे शम, दम आदी 6 सद्गुण, जे 6 हेल्दी क्वालिटीज. यात पहिलं म्हणजे शम, अर्थात मनावर ताबा, कंट्रोल ऑफ माइंड. 6 सद्गुणामधला दुसरा सद्गुण म्हणजे दम, सेन्सरी कंट्रोल, म्हणजे कंट्रोल ओव्हर सेन्सरी ऑर्गन्स, इंद्रिय निग्रह. तिसरा सद्गुण म्हणजे श्रद्धा, संपूर्ण विश्वास, ॲब्सोल्यूट फेथ, 100% फेथ. चौथा सद्गुण म्हणजे समाधान, सॅटिस्फॅक्शन,
पाचवा सद्गुण म्हणजे उपरती, म्हणजे इंट्रोस्पेक्टिव्ह विड्रॉल. म्हणजे मनाच्या आतमध्ये डोकावून हळूहळू मोहमाया यांच्यापासून विरक्त होत जाणे, दूर होणे, किंवा ते भोगत असताना त्याच्यात लिप्त न होणे, त्याचा भोग घेणे पण त्याच्यात लिप्त न होणे, इंट्रोस्पेक्टिव्ह विड्रॉल. आणि सहावा सद्गुण म्हणजे तितिक्षा, म्हणजे फॉर्टिट्यूड किंवा पेशंट इंड्युरन्स ऑफ सफरिंग. म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या जरी दुःखात, गरिबीमध्ये, दैन्यामध्ये, आजारामध्ये राहत असतानाही सर्व या हाल अपेष्टा, त्रास, वेदना हसत हसत किंवा शांतपणे न रडता कुडता सहन करण्याची जी शक्ती असते तिला तितिक्षा म्हणता येईल. आता या 3 गुणांबरोबर चौथा जो महत्वाचा गुण अपेक्षित आहे तो मुमुक्षत्व, म्हणजे बर्निंग डिझायर फॉर द अल्टिमेट नॉलेज, असं हे साधन चतुष्टय. विवेक, वैराग्य आणि हे जे 6 गुण आपण सांगितले, अंगी बांधले की आपोआपच मुमुक्षत्व म्हणजे ईश्वराला भेटण्याची, ईश्वर तत्व मिळवण्याची, ईश्वर तत्व सर्वांमध्ये पाहण्याची आस लागून राहते. भेटी लागे जीवा लागलीसे असं पाहे रात्रंदिवस वाट तुझी, या तुकोबांच्या अभंगाप्रमाणे मनाची अवस्था होते. त्याच वेळेला आत्मस्वरूपाकडे जर मनाचं लक्ष गेलं तर हृदयातील भगवंत प्रकट होतो आणि ही आस सुद्धा पूर्ण होते. मग पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे, समोर की पाठीमुरा न कळे, ठकची पडिले ऐसे, अशी माऊलींनी त्यांच्या अभंगात म्हणल्याप्रमाणे मनाची अवस्था होते. माऊलींनी त्यांच्या अभंगात कानडाऊ विठ्ठलऊ या अभंगात हे वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे की रे ईश्वराला पाहायला गेले आणि म्हणजे ईश्वर त्यांना दिसला नाही, कारण तो ईश्वर त्यांच्यातच होता. आणि ही जाणीव त्यांना शेवटी अभंगाच्या शेवटी त्यांनी ते व्यक्त केले. शब्द फार सुंदर आहेत. पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभा की स्वयंभू असे, समोर की पाठीमुरा न कळे, ठकची पडिले कैसे. म्हणजे पाया पडायला गेलो ईश्वराच्या, विठ्ठलाच्या, तर त्याचं पाऊलच दिसलं नाही. तो उभा स्वयंभू उभा होता, तो पाठमोरा होता का समोर होता हेच कळेना, कारण तो माझ्यातच होता. शब्दे बिन संवादू दुजे बिन अनुवादू, हे तव कैसे निगमे, ही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे मी सांगू. शब्दाविण संवाद साधणारा आणि कुठलाही भाषांतर करणाऱ्या वाचून भावना ये हृदयीचे ते हृदय घालणारा असा जो ईश्वर आहे, त्याचा जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा त्याचं शब्दात मी कसं वर्णन करू, माझं बोलणंही खुंटलेलं आहे, असं माऊली म्हणतात. क्षेमा लागे जीव उतावेळ माझा, म्हणून स्फुरताती बाहू, क्षेम देऊ गेले मग मीची मी एकली, असावला जीव राहू. मी विठ्ठलाच्या मूर्तीला मिठी मारायला गेलो तर म्हणून माझे बाहू स्फुरले आणि मी मिठी मारायला गेलो तर मीच होतो एकटाच, मला कुठंच तो दिसला नाही. तो असा माझा जीव असावला होता जीव राहू. कारण माझ्या पुढच्या ओळीत त्यांच्या ते लक्षात आलं की बाप रखुमा देवीवरी हृदयीचा जाणूनी, अनुभव तैसे मी केला, दृष्टीचा डोळा पाहो गेलीये तव हृदयी पालटू आला. म्हणजे हृदयीच्या मध्ये माझ्या हृदयात स्वतःच तो वसलेला आहे हे मला माझ्या दृष्टीचा डोळ्यांनी तेव्हा दिसलं आणि मग माझा म्हणजे मन शांत झालं, असं माऊली त्याच्यातनं सांगतात. तसा मी अनुभव केला. कारण हा जो विठ्ठल आहे, जो परमात्मा आहे, जो ईश्वर आहे, तो माझ्याच शरीरात, माझ्याच मनात वसलेला आहे हे मला जाणवलं. त्यामुळे कुठेही मला मिठी मारताना तो दिसला नाही, त्याचा पाठमोरा आहे का सरळ उभा आहे हे मला दिसलं नाही. असं इतकं सुंदर भावात्मक वर्णन त्यांनी केलेलं आहे. हे ईश्वर स्वतःमध्ये आत्मस्वरूपामध्ये पाहण्याच्या आणि स्वतः सर्वांमध्ये पाहण्याची ही सगळ्याची पुढची अवस्था आहे असं दिसतं. अमृतरायांचा एक अभंग आहे, त्याच्यातही त्यांनी याचं वर्णन केलंय की ईश्वर किंवा ब्रह्म सर्वांमध्ये दिसतं. तेव्हा ते कसं कसं दिसतं की ते अजी मी ब्रह्म पाहिले, ही त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे की एकनाथाच्या भक्तीसाठी धावत आला तो जगजेठी, खांदी कावड आवड मोठी, पाणी वाहिले. मी एकनाथाचं पाणी वाहिलं, चोख्या संगे ढोरे ओढीता, शेणला नाही तो तत्वता. चोख्याची ढोरं त्यांनी ओढली, जनी संगे दळिता कांडिता गाणे गायले. जनीच्या दळता कांडिता तिच्याबरोबर त्याने गाणे गायलेले आहेत. त्याच्यावर दामादीची रसीद पटवली, कान्हो पात्राती उद्धरली,
अमृतराय म्हणे असे माऊली संकटा वारिले. म्हणजे इथं ही भरता आणि भोगता ही जी अवस्था आहे ईश्वराची, म्हणजे उपद्रष्टाच्या पुढची, ही अवस्था जाणवली. कुणाला जाणवली? ह्या संत महात्म्यांना जाणवली, कारण ते पूर्णपणे ईश्वरमय झालेले होते आणि त्यामुळे त्यांना ते ब्रह्म त्याच्यामध्ये दिसलं, असं अमृतरायांच्या या अभंगात त्यांनी म्हटलेलं आहे की शुद्ध अंतर्गत प्रसन्न मनाने आत्मज्ञान रूपी सूर्याचा उदय होतो. त्याच वेळेला अज्ञान अन्य संसाराचा समूळ विध्वंस होतो. आत्मज्ञानाचा महिमा किंवा सामर्थ्य हे असं मोठं आहे. आत्मज्ञानामुळे अमृत तत्वाची प्राप्ती होते. ब्रह्मज्ञानी ब्रह्मनिष्ठ पुरुष स्वतःच आनंदी स्वरूप होतो. तो परमोच्च सर्वोत्कृष्ट गतीला प्राप्त होतो. त्यानंतर तो पुन्हा कधीच संसाराला प्राप्त होत नाही. वर्तमान शरीराचा त्याग झाल्यानंतर त्याला विदेह किंवा कैवल्य अवस्था प्राप्त होते. आता ब्रह्मज्ञानी ब्रह्मपुरुष जो असतो तो अज्ञानी मनुष्यांप्रमाणे देहधारी असतो. त्यामुळे तो अनेक प्रकारच्या कर्मांमध्ये प्रवृत्त होत असतो. कर्मांनी बद्ध असतो. तो बद्ध होऊ शकतो. मग त्याला कैवल्य प्राप्ती कशी होईल? याचं उत्तर भगवंतांनी गीतेमध्ये याच्या पुढच्या श्लोकामध्ये दिले आहे. त्यापूर्वी अगदी थोडक्यात आपण थोडस एक 5 मिनिटं अजून वेळ घेणार आहे. एक ज्ञानेश्वरांनी माऊलींनी या श्लोकाबद्दल त्यांच्या याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे हे थोडक्यात पाहू आणि आज आपण थांबूया. तर ज्ञानेश्वरांनी याच्यात काही उदाहरणं दिलेली आहेत की देहाला त्यांनी वेगवेगळ्या उपमा दिल्या की हा देह म्हणजे गुण आणि इंद्रियांचे चौकटी आहे. हे कफ वात पित्त या धातूंनी, तो 3 धातूंनी बनलेला आहे आणि पंचमहाभूतांचा हा समुदाय असा हा देह आहे. तो अतिशय वाईट आहे, भयंकर आहे असं माऊलींनी म्हटलंय. त्याच्यात त्यांनी म्हटलं की हा देह म्हणजे उघड 5 नांग्यांची इंगळी आहे, असा त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे. आणि जीवाला लागलेली म्हणजे आत्म्याला लागलेली ही एक प्रकारची आगच आहे. जीवरूपी सिंहाला हा देह एक हरिणाचे घरच सापडलेले आहे, असं म्हटलेलं आहे. ते म्हणतात. आणि त्याच्यातलं त्याच्यात ह्यात भाग त्याला सामान्य माणसाला तो लक्षात येत नाही, पण ज्ञानीपुरुष या देहात असताना आपल्या घातावर येत नाही, म्हणजे आपला घात करून येत नाही, आत्महनन करत नाही. आणि अर्जुना तो शेवटी मरणानंतर तो ब्रह्मस्वरूपात विलीन होतो, असं माऊलींनी याच्यामध्ये म्हणलेलं आहे. कोट्यवधी जन्म ओलांडले, योग आणि ज्ञान याचं बळ वापरलं तर योगी लोक जे असतात ते ब्रह्मस्वरूपातून बाहेर पडणार नाहीत. अशा कृतनिष्ठ आणि बुडी देऊन राहतात. या सगळ्या ज्या धातूंच्या प्रभावाला, गुणांच्या प्रभावाला, इंद्रियांच्या प्रभावाला बळी पडत नाहीत. आणि या देहाच्या नदीच्या पलीकडे जो काठ आहे, या नदीच्या कडची जी कड आहे त्या कडेला आकारूपी नदीचा पलीकडचा जो काठ आहे त्याला ते हा परब्रह्म सूर्यावस्थेचं जे घर आहे तिथपर्यंत धावून पोचायचा प्रयत्न हा योगी पुरुष किंवा ज्ञानी पुरुष करतो आणि तो याच्यातनं अलिप्त होण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे तो याच्यातनं आत्महनन करत नाही आणि तो स्वतः पुढे या जो दुष्टचक्र आहे पुन्हा पुन्हा पुनरपि जननम पूर्णपि मरणम याच्यामध्ये अडकून राहत नाही. कोट्यवधी दिव्यांमध्ये जसं एकसारखं तेज असतं तसाच ईश्वर खरं तर चराचरात भरलेला आहे आणि अर्जुना समत्वाने चराचरामध्ये या ईश्वराला पाहतो. तो खरोखर जन्म मरणाच्या अधीन होत नाही, असं भगवंत याला सांगतात की ऐसेनी समत्वे पंडुसुता जिये जो देखत साता तो मरणा आणि जीविता नागवे पुढा. म्हणून ते दैवा गळा वाणीत असो वेळा वेळा तो साम्य सेजे डोळा लागला तयार. म्हणजे साम्य सेज असं म्हणलं की समतत्वाने सर्व देहांमध्ये सर्वांना पाहणं अशी जी सेज आहे, अशा ठिकाणी ज्याचा डोळा लागतो, झोप लागते, अशा या माणसाला परत हे जीवन
भेदभाव रूपी बिछाण्यावर जो डोळा लागतो त्याला परत त्या पुन्हा जन्माचा फेरा लागत नाही असं माऊलींनी याच्यात म्हटलेलं आहे. फिलॉसॉफिकल आहे थोडंसं. आणि अशा वेळेला आपण बऱ्याच वेळा काय काय म्हणतो की आपण सर्वांमध्ये देह पाहिला तर शत्रूमध्ये पण देह पाहिला, शत्रू राष्ट्रांमध्ये पण देव पाहिला पाहिजे. अर्जुनाने सगळ्या कौरवांमध्ये ईश्वर पाहिला तर त्यात काय चुकेल? अ, रामाने रावणात कृष्ण पाहिला, देव पाहिला तर काय त्यात रॉंग चूक होईल? असं आपल्या मनात येऊ शकतं. पण तसं नाही. त्यांच्यातलं जे वाईट पण आहे, कृष्णाने कंसात किंवा नरकासुरात का नाही देव पाहिला? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर सगळ्यात म्हणजे ब्रह्म कसं पाहायचं? तर ॲक्चुअली यासाठी विवेक ही पहिली जी साधन चतुष्टयामधली पहिली स्टेज आहे, जी आपल्याला मिळवणं गरजेचं आहे. ती पहिली म्हणजे विवेक म्हणजे डिस्क्रिमिनेटरी इंटेलेक्ट योग्य आणि अयोग्य ठरवण्याची क्षमता, बुद्धिमत्ता आपल्यामध्ये कल्केट करणं हे त्यासाठी आवश्यक आहे. आणि ही कदाचित ही समदृष्टीने रूपात ईश्वर सर्वांमध्ये पाहण्याची पहिली स्टेज आहे, असं भगवंतांनी सांगितलं आहे. आणि ती जर असेल, तर असे आपल्याला छोटे प्रश्न पडणार नाहीत. आणि जे चूक आहे, ते चूकच आहे आणि जे योग्य आहे, अयोग्य आहे ते अयोग्यच आहे. पण इव्हन याच्यानंतरही शेवटी ज्ञानेश्वरांनी जे खळांची व्यंकटी सांडो आणि तया सत्कर्मे रती वाढो असं ईश्वर म्हणजे काय म्हणतात ते विश्वाच्या देवाला प्रार्थना केली सदनात. म्हणजे एवढं करू नये म्हणजे ते त्या अवस्थेपर्यंत पोहोचले, की अ, विवेकशीलता जाणून ठेवून अ, सर्वांमध्ये अ, ईशतत्व पाहणे हे आत्महनन न करण्याच्या दृष्टीने पहिली स्टेप आहे. आणि त्याच्या अशी जी स्टेप जो अंगीकारतो, तो नक्कीच पुढच्या जन्मांना प्राप्त होत नाही. आणि जर आपण नॉर्मल माणूस म्हणून कर्माने बद्ध होत असू, तर त्या कर्माने बद्ध होताना मग ही ब्रह्म अवस्था कशी पाहिजे किंवा समत्व अवस्था कशी पाहिजे याची माहिती अ, भगवंत पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला देतात. त्या श्लोकाविषयी आपण पुढील आठवड्यात पाहूया. सध्या मी इथंच थांबतो. धन्यवाद. नमस्कार. छान झालं निरूपण. मी आरती म्हणते. ओम जय भगवद गीते, ओम जय भगवद गीते. हरिः कमल विहारिणि, हरिः कमल विहारिणि, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, मय्या कामासक्ति हरा. तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवद गीते. निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, मैया निर्मल मलहारी. शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. ओम जय भगवद गीते. राग कारिणी मोद सदा, मैया कारिणी मोद सदा. भवभयहारिणी तारिणी, भवभयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. ओम जय भगवद गीते. आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, मैया नाशिनी तमरजनी. दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. ओम जय भगवद गीते. समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, मैया हरिमुख की बानी. सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी.
ओम जय भगवत गीते दया सुधा बरसावनी मातु कृपा की जय। ओम मातु कृपा की जय। हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर, अपनो कर लीजे। ओम जय भगवत गीते, ओम जय भगवत गीते, ओम जय भगवत गीते। हरिः कमल विहारिणि, हरिः कमल विहारिणि, सुंदर सुपुनीते। ओम जय भगवत गीते। गोपाल कृष्ण महाराज की जय। मी आता मापारी काकूंना विनंती करते की त्यांनी प्रसादान म्हणावे. म्हणते. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे कसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी पेटतू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. पंढरीनाथ महाराज की जय. छान, प्रसादानही छान झालं. खूप अवघड विषय आहे. छान केलं निरूपण.